नाही पोचणार ना सर. या ठिकाणी बघू शकतो पपईच्या झाडावरून आपण प्रत्यक्ष ही पपई काढतोय आणि अगदी पिवळसर झालेली आहे. 2 दिवसातच ती एकदम रेडी होणार आहे खायला. हे बघा, अशा प्रकारची झाडावरतीच तयार झालेली ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेली ही पपई आपल्याला दाखवतोय. 2 महिन्यापूर्वीचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला दाखवला होता. त्यावेळेस ही पपईची जी बाग आहे हिरवीगार होती, परंतु आता ऊन खूप आहे आणि खूप जास्त उन्हामुळं तिची पानं आता सुकत चाललेली आहेत आणि हिचा बहर कमी होत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं आता ही पपई थोड्याच दिवसामध्ये मुळासकट काढली जाईल आणि नवीन त्याची लागवड जून महिन्यामध्ये केली जाईल असे आपल्याला शेतकरी दादांनी सांगितलेलं आहे. तर चांगल्या प्रकारे पपईचं पीक यावर्षी आलेलं आहे आणि 2 वर्षे पपईचं पीक लागलं. आता ही पपई थोड्या दिवसात काढलं जाईल आणि नंतर दुसरी लागवड करतो. आपण बघू शकतो या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात हे फळ आहे आणि खूप छान वाटतं. स्वतःच्या हातून पपईची आपण तोडणी करतोय आणि आपण तिला घरी नेऊन पिकवणार आहोत आणि 2-3 दिवसामध्ये ती रेडी होऊन आपण खूप छानपैकी गोडसर अशी पपई ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेली पपई खाणार आहोत. आणि तुम्हाला जरी पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. या शेतकरी बंधूंकडून आपण पपई डायरेक्ट आपण मागवू शकतो आणि आपल्यापर्यंत पोचू शकतो, जेणेकरून आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीची पिकवलेली पपई खायला मिळेल. गोड आणि अगदी पपईचा गुणकारी औषधी म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आयुर्वेदामध्ये पपईला खूप महत्त्व आहे. मग ती कच्ची पपई असू दे, पिकलेली पपई असू दे, खूप छान आहे. थँक्यू. ऑर्डर दिल्यानंतर आम्हाला पपई मिळेल का? मिळेल. तुम्ही ऑर्डर द्या मला. मोठ्या प्रमाणात ऑर्डर असेल तर तुम्हाला ती पपई तुमच्या घरपोचसुद्धा केली जाईल किंवा माझ्याकडून माझा नंबर घ्या, त्या नंबरवरती कॉल करा, नंतर तुम्हाला ती पोच केली जाईल. थँक्यू.